अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला होळीच्या दिवशी कोणत्या 4 पॉवरफुल मंत्राचा जप करावा, या देवतेच्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुम्ही नक्कीच नकारात्मकतेपासून मुक्त व्हाल। तर ते 4 मंत्र कोणते आहेत आणि कोणत्या देवतेचे आहेत याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, यावर्षी 13 मार्च 2025 रोजी होलिका दहन केले जाईल। तर होळीच्या दिवशी आपण कोणकोणत्या देवतेच्या मंत्राचा जप करावा आणि किती वेळा करावा, तर बघा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे आणि मंत्र जप किती वेळा करावा। तर तुम्ही या 4ही मंत्राचा जप 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या मंत्राचा जप करू शकता। तर पहिला मंत्र आहे महादेवाचा मंत्र, महामृत्युंजयी मंत्र। होलिका दहनाच्या वेळी या मंत्राचा जप केल्यास कुटुंबातील व्यक्तींना याचा लाभ होईल, कारण शक्तिशाली महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास भीती आणि रोगापासून मुक्ती मिळते। म्हणून या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। आणि दुसरा मंत्र लक्ष्मी मंत्र। होळीच्या दिवशी लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास धनाची कमतरता भासत नाही, धनाची कमतरता दूर होते आणि तसेच आर्थिक लाभाचा मार्ग खुला होऊ शकतो। म्हणून होळीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप नक्की करा। तर तिसरा मंत्र रुद्र गायत्री मंत्र। होळीच्या दिवशी रुद्र गायत्री मंत्राचा जप केल्यास साधकाची पापे नष्ट होतात आणि या मंत्राचा कुटुंबातील सदस्यांनाही फायदा होतो। तर तुम्ही होळीच्या दिवशी रुद्र गायत्री मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। आणि तसेच चौथा मंत्र तो म्हणजे विष्णू मंत्र। या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी विष्णूच्या मंत्राचा जप केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात आणि जसे प्रल्हादाला लाभले तसे विष्णू कवच लाभते। जर तुम्ही होळीच्या दिवशी विष्णू मंत्राचा जप केला तर तुमच्यावर भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील। तर तुम्ही होळीच्या दिवशी या 4 मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। बघा, फक्त तुम्हाला या मंत्राचा जप करताना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, मनात श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, आपण कोणत्याही मंत्राचा जेव्हा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने मंत्र जप करत असतो तेव्हा आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळत असते। म्हणून या मंत्राचा जप तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा। तर हे 4ही मंत्र अतिशय प्रभावी आहेत, शक्तिशाली आहेत, पॉवरफुल आहेत। तर तुम्ही या 4 मंत्राचा जप या दिवशी नक्की करा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।